मागील 2 ते 3 दिवसांपासून इगतपुरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास सुद्धा निसर्गाने हिरावून घेतल्याचं दृश्य इगतपुरीतील बहुतांश भागांमध्ये दिसतं। दसऱ्याच्या आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने लावलेली झेंडूच्या फुलांची शेती पावसामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने बळीराजा सुद्धा हवालदिल झालाय। इगतपुरी तालुक्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काजळे। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापासून धुवाधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेले आहेत। दसरा जवळ आलेला आहे आणि त्या मुहूर्तावरती जे काही फुलं होती त्या फुलांची शेती अक्षरशः जमीनदोस्त झालेली आहे। जवळपास 1 एकरमध्ये इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्याने आपली ही फुलांची शेती लावलेली होती, परंतु पावसाने ही संपूर्ण जी शेती आहे ही जमीनदोस्त केलेली आहे आणि कुठेतरी शेतकऱ्याला 1 ते 1.5 लाख रुपये या शेतीपासून उत्पन्न मिळणार होतं, परंतु हे जे काही फुलं आहेत ते झाडं आहेत हे अक्षरशः खाली पडलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। दादा काय सांगाल, नेमकं किती क्षेत्रामध्ये तुम्ही हे फुलं लावलेले होते? सर मी 1 एकरमध्ये फुलं लावली होती आणि आता 2 दिवस दसरा जवळ आलेला आहे, 2 दिवसावर दसरा आलेला आहे। आजपासून मी हार्वेस्टिंग चालू केली होती, पण पावसामुळे ते सर्व झाडं पडून गेल्यामुळे माझं फुलं तर खराब झालीच आहे आणि या पावसामुळे जे फुलं ओले झाले त्यामुळं मार्केटला त्याचा दर कमी होऊन जातो। त्यामुळं मला जिथं 1 लाख रुपये उत्पन्न यायला पाहिजे होतं तिथं आता जवळपास 20-30 हजार रुपयापर्यंत उत्पन्न यायच्या म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। किती खर्च आला? लागवडीला जवळ 30,000 रुपये खर्च झाला, 30-40,000 रुपये। पुढारी न्यूज साठी विकास काजळे, नाशिक।